नमस्कार मित्रांनो, आज आपण स्टोरी टाईमवरती पहिली स्टोरी म्हणजे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या जन्माची स्टोरी बघणार आहोत. चला तर मग करूया सुरुवात. माता पार्वती छान ध्यानाला बसलेल्या होत्या. त्यांचं छान ध्यान चालू असताना त्यांनी स्नानाला गेल्यावरती आपल्या स्नानामध्ये कोणाची त्रुटी पडू नये याकरता म्हणून आपल्या अंगाच्या मळाच्या सहाय्याने एक छान अशा सुंदर मुलाची मूर्ती निर्माण केली आणि त्यामध्ये आपला जीव ओतला आणि त्यातून बालगणेशाचे निर्माण केले. बालगणेशाला त्यांनी दरवाजावर थांबून कोणालाही आत न सोडण्याचे फर्मान सोडले. त्याचवेळी भगवान शंकर नंदीवरतून आले असताना त्यांनाही बालगणेशांनी आत येऊ दिले नाही. रागात येऊन शंकराने त्यांचे म्हणजेच गणेशाचे डोके छाटले. हे बघून माता पार्वतीला खूप क्रोध आला आणि त्या विलाप करू लागल्या. त्यानंतर महादेवाने त्यांना वचन दिले की मी त्याला जिवंत करेल आणि गणेशाला जिवंत करण्याकरता त्यांच्या अनुयायांनी पहिल्या प्राण्याला म्हणजे हत्तीला घेऊन आले आणि मग हत्तीचं शिर कापून त्याचे जे शिर आहे ते गणपतीला बसवले आणि म्हणून बालगणेश म्हणजेच गजाननाचा जन्म झाला. आणि त्यापासून बालगणेश हे सर्वप्रथम देव म्हणून ओळखला जाऊ लागले. सर्व देव, सर्व पृथ्वीवरील मानव, सर्व भक्त त्यांची आजही आदराने आनंदाने पूजा करतात. अशा लाडक्या बाप्पासाठी आपण जय जयकार करूया. मंगलमूर्ती. आवडल्या असेल स्टोरी तर लाईक करा आणि कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.